नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील गाडगे. कविता जगणारी माणसंच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या नवीन भागामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत कवी, लेखक, दिग्दर्शक श्री हृदयमानव अशोक सर. सर, मनपूर्वक स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. सरांविषयी अल्पपरिचय देतो. इयत्ता 6वी पासूनच सरांनी काव्यलेखनात सुरुवात केलेली आहे. सामाजिक विषयांवर अनेक कवितांचे वाचन तसेच आतापर्यंत 6 लघुपटांचे लेखन, दिग्दर्शन व अभिनय सुद्धा सरांनी केलेला आहे. संविधान प्रस्ताविकेवर दीक्षा तसेच कराटेवर आधारित सदाफुली, ऊस तोडणीवर आधारित सुगंधा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा सरांनी लघुपटातून मांडलेल्या आहेत. काळीज कोंदण हे कवितेचे प्रयोग विविध महाविद्यालयातून सरांचे आजही चालू आहेत. सध्या आम्ही भारताचे लोक या सिनेमावर काम चालू आहे. तसेच मित्राची प्रियसी या कादंबरीवर देखील सरांचं लेखन चालू आहे. असे हे आपले आजचे पाहुणे, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आपले कवी श्री हृदयमानव अशोक. सर, सुरुवातीलाच मला तुम्हाला विचारायला आवडणार आहे की हृदयमानव अशोक हे तुमचं नाव आहे की तुम्ही स्वतः दिलेलं एक असं विशिष्ट नाव आहे? सगळ्यात आधी कविता जगणारी माणसं या भागात बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं मी आभार मानतो. विशेषतः डॉक्टरांनी इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हे कविता जगणारी माणसं हे शीर्षक जसं आता आधी चर्चा झाली त्याप्रमाणे आकर्षित करणारं आहे. कविता जगणारी माणसं, कविता करणारी माणसं असतात, कविता वाचणारी माणसं असतात. तर कविता जगणारी माणसं हा एक वेगळा पॅटर्न वाटतो मला. आणि कविता जगणं म्हणजे तुमचं वाचन आलं, लेखन आलं आणि कवितेच्या पूर्ण अनुषंगाने आलेले सगळे अनुभव आणि ते जगत असताना आपला दृष्टिकोन काय आहे, आपला फोकस नेमकं काय आहे या दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं. आणि हृदयमानव याबद्दल जसं तुम्ही विचारलं तर मी 6वीला आता सुरुवातीच्या प्रत्येक आपल्या कविता ह्या तोडक्या मोडक्याच असतात. त्या कविता आहेत, आपण काहीतरी लिहितो, व्यक्त करतो, त्या कविता आहेत हे आपल्याला दुसरे कोणीतरी सांगतात. म्हणूनसाठी प्रेक्षक असणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग माझं शिक्षण अनाथाश्रमात झालं. त्यामुळे तिथे इलाई जमादार, महबा चव्हाण फार दिग्गज कवी, 8वीला असताना कवी संमेलन झालं तिथे. गझलकार, उत्तम गझलकार होऊन गेलेले. हां, महबा आपल्यातून गेले इलाई जमादार यांचं नुकतं निधन झालं. आणि ते त्या कार्यक्रमाला होते. भरत दौंडकर, शिवाजी चाळक, जी आत्ताची नावं मोठी आहेत ती सगळी तिथं उपस्थित होते. आणि सगळ्यात लहान कवी मीच होतो. बरोबर. आणि माझं ते पहिलं कवी संमेलन आयुष्यातलं. आणि तिथं मी कविता सादर केली. एक चांगला रिस्पॉन्स. आता तो येणारा रिस्पॉन्स हा की लहान आहे म्हणून प्रोत्साहनपर होता की खरंच होता याच्याबद्दल काही जास्त कल्पना नाही. परंतु ते महबा चव्हाण आणि इलाई जमादार यांनी ते हृदय जिंकलंस, असा हृदय मानव आहेस असं त्यांनी मला तेव्हा हे केलं. आणि मी तेव्हापासून हृदय मानव या नावाने लिहायला सुरुवात केली. मग मासिकांमध्ये वगैरे प्रकाशित झालं आणि मग मला हृदय मानव या नावानेच सध्या ओळखतात. खूप छान. म्हणजे तुम्ही जे 3 नावं आता घेतलीत त्या 3 नावापैकी एक नाव जे आहे ते कवी, ज्येष्ठ कवी श्री शिवाजीराव चाळक सर. येस. तर माझ्यातली कविता खऱ्या अर्थानं कुणी जर प्रगल्भ केली असेल तर श्री शिवाजीराव चाळक सर. तर चाळक सरांचा आणि माझा सहवास गेले 12 वर्षांपासूनचा. तसे ते माझ्याकडे सुरुवातीला रुग्ण म्हणून आले आणि त्यानंतर मग आम्ही माझ्यातला जो लेखक हळूहळू व्यक्त व्हायला लागला त्यानंतर सर मला सांगायला लागले की जसं तुम्हाला तिथं हृदयमानव म्हणून जी उपाधी मिळाली तसं मला फक्त मी माझ्यातल्या ज्या काही गोष्टी मी व्यक्त होत होतो, लिहित होतो त्या सरांपर्यंत मी पोहोचवत होतो. आणि सर मला फक्त अधूनमधून सांगायचे की सर तुम्ही छान लिहिताय, परंतु हे जर असं जरा केलं तर अजून छान होईल. मग मी ते खूप सकारात्मकतेने घेत होतो आणि त्या पद्धतीनं लिहित गेलो. आणि हळूहळू माझ्यातला कवी जागा होत गेला, उभा राहत गेला. म्हणजे जसं बाळ चालायला लागतं हळूहळू तसं ते मी माझ्यातला कवी हळूहळू चालायला लागला. आणि त्याचं एक प्रमुख मुख्य कारण जे आहे ते चाळक सर आहे. तर चाळक सरांना सुद्धा आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून लवकरच आमंत्रित करणार आहोत. त्यांच्या आम्ही वेळेचीच वाट बघतोय आता.
तर मला छान वाटलं की तुमचे हृदयमानव अशोक हे नाव कसं पडलं कसं हे ऍक्च्युली ठरवून नव्हतं. मला ते ज्यावेळेस तुमचं नाव मी पहिल्यांदा फेसबुक वरती हम्म. वाचलं त्याच वेळेस मला वाटलेलं की हे नावामध्ये काहीतरी 100% जादू आहे, 100% आहे. काहीतरी गंमत आहे. ते असंच नाव पडलेलं नसणार आहे, त्याला काहीतरी त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे. आणि गमतीचा भाग असा की आता आपण सर्च करतो सोशल मीडियाला, म्हणजे आता समजा गाडगे किंवा कुठलंही नाव, तर भरपूर नावं येतात. यूट्यूब असेल, गुगल असेल, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, याच्यावरती हृदय मानव अशोक हे एकच नाव येतं, ते माझं. वा वा वा. सर मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात हम्म. की तुमचा प्रवास किंवा तुमचं शिक्षण हे सगळं अनाथाश्रमामध्ये झालं आणि इयत्ता 6वी मध्ये तुम्ही पहिल्यांदा कविता बोललीत किंवा तुम्ही व्यक्त झालात. तुम्हाला खूप लवकर व्यासपीठ मिळालं किंवा तुम्ही लवकर त्या कदाचित अनाथाश्रमामध्ये ज्या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या असतील, आयुष्याचा प्रवास जो तुम्ही पाहिलेला असेल तो खूप कमी वयात तुम्हाला पाहायला मिळाला आणि एवढ्या दिग्गज लोकांसमोर तुम्हाला व्यक्त होण्याची संधी मिळाली. तिथून खऱ्या अर्थानं तुम्हाला कविता हळूहळू तुम्ही व्यक्त व्हायला गेला आणि लिहायला गेला. लिहायला तर मला असं विचारायचं आहे की तो जो प्रसंग असेल की तो व्यक्त होण्याचा, हम्म. त्याच्या पाठीमाग असं काही कारण होतं की ते उत्स्फूर्तपणे आलेलं होतं? कारण असं नाही स्पेसिफिक, पण आता आश्रमामध्ये ते फार शिस्तबद्ध पद्धतीने तो सगळं होतं. तर तिथे आमच्या मनीषा मॅडम होत्या, ज्या आम्हाला काउन्सिलिंग करायच्या. आणि मग त्यांनी असं सांगितलं की मी म्हणजे सुरुवातीच्या काळात जसं आपण हे करतो की मी पक्षी झालो तर, मी मुख्यमंत्री हो. झालो तर, होतं ते लहान असताना आम्हालाही शाळेमध्ये येस, यायचं. तर तशा पद्धतीने कविता लिहा. बर आणि मग ते लिहिलं, स्वागत करूया नववर्षाचे हर्षभराने बर वगैरे वगैरे, बर बर. अशा पद्धतीचं ते लिखाण झालं. आणि त्याच्यानंतर बस त्याच्या आधीचा मुद्दा की लेखक व्हायचं आहे आपल्याला. माझं हस्ताक्षर सुंदर आहे आणि मी चित्र वगैरे काढतो, हो. त्याच्यामुळे ज्याचा हस्ताक्षर सुंदर तो लेखक, असं साधारणपणे माझ्या मनात ठाम बसलेलं आहे. बर. पण त्या अनुषंगाने जे काही मी लिहित गेलो कविता, अनुभव, आणि मला असं वाटतं आपण लहानपणापासून आपल्या अंगावर जेव्हा जबाबदारीचं ओझं पडतं, त्या ओझ्यातून आलेले जे काही अनुभव असतील छोटे मोठे, ते लिहायला भाग पडतात. आणि त्याच्यातून ती पहिली कविता जरी जन्माला आली असेल, पण त्याच्यानंतर आलेल्या कविता ह्या खूप झपाट्याने आल्या असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे जसा जसा आयुष्याला संघर्ष तुम्हाला भेटत गेला आणि त्या संघर्षाकडे तुम्ही सकारात्मकतेने बघत गेला, त्या Yes. पद्धतीने कविता बाहेर पडत गेली आणि त्याच्यातून एक वेगवेगळ्या कवितांची निर्मिती घडत गेली. मग तशा याच्यामध्ये तुम्हाला एखादी बळ देणारी कविता कोणती की जी आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ऐकवू शकता? आता कवितेला बळ देणारं म्हणजे आता जास्त काही रे माझं लिखाण हे सामाजिक च्या अनुषंगाने, पण मी तुझ्यात फक्त दम पाहिजे ही नावाची एक कविता लिहिली होती. ज्यावेळेस स्वतः खचून जातो किंवा असं वाटतं, म्हणजे कधी कधी प्रत्येकाचा तो एक मानवी स्वभाव आहे, असं खूप संपले वाटतं किंवा काही उरलं, काही आता उरलंच नाही किंवा आपलं यश, तर त्यावेळेस अशा प्रसंगामध्ये मी माझी कविता एक बॅकबोन म्हणून, तर ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. नक्की नक्की. तशा तुमच्या आम्ही अनेक कविता ऐकलेल्या आहेत तुमच्या वाचनातल्या, खूप सुंदर तुम्ही वाचन करत असता. थँक्यू. तर त्यातलीच एखादी कविता आज. कवितेचं शीर्षक आहे तुझ्यात फक्त दम पाहिजे. एक सांगू, ध्येय मिळवण्यासाठी तयारीला लागू, रात्र रात्र जागू, माणसासारखं वागू. एक सांगू, ध्येय मिळवण्यासाठी तयारीला लागू, रात्र रात्र जागू, माणसासारखं वागू. त्रास होईल, सर्वच म्हणतील वेडे, सर्वच नाही त्यातल्या त्यात थोडे. त्रास होईल, लोक म्हणतील वेडे, सर्वच नाही त्यातल्या त्यात थोडे. मागे पुढे चर्चा करतील, आपल्या वाटेत खोडा घालतील. मागे पुढे चर्चा करतील, आपल्या वाटेत खोडा घालतील. समोर गोड बोलतील, सगळं सोड म्हणतील. समोर गोड बोलतील, सगळं सोड म्हणतील. सूड म्हणून हरवतील, एकमेकांचे कान भरवतील. सूड म्हणून हरवतील, एकमेकांचे कान भरवतील. पराभवाचा उत्सव चालेल रात्रभर, तेच मुद्दे पुन्हा पुन्हा गिरवतील. नावमेद होशील, खचून जाशील, काही
तुला तुझी जाणीव करून देतील. नाउमेद होशील, खचून जाशील, काही तुझी तुला जाणीव करून देतील. तुझ्यातली उणीव भरून देतील. हात देतील, वात होतील, विश्वास होतील, श्वास होतील, कंबर कसतील, सोबत असतील. म्हणजे कसं होईल, समाजात हसं होईल. म्हणजे कसं होईल, समाजात हसं होईल. पुढे पाठवून खेचतील, तुझ्या दुःखावर नाचतील. पुढे पाठवून खेचतील, तुझ्या दुःखावर नाचतील. तुझ्यासोबत पावलोपावली असतील, तुझ्यावर रागावली असतील. तुझ्यासोबत पावलोपावली असतील, तुझ्यावर रागावले असतील. स्वतःच्या मनाशी बोलत राहा, अखंड चालत राहा, वाऱ्यासारखं व्हा, बहिऱ्यासारखं राहा. बहिऱ्यासारखं राहा हा संदर्भ इथे याच्यासाठी वापरला आहे की लोक काय म्हणतील, हा असंच म्हटला, तो तसंच म्हटला, याच्यामध्ये आपला बराचसा वेळ वाया जातो. म्हणून ते बहिऱ्यासारखं राहिलं पाहिजे. स्वतःच्या मनाशी बोलत राहा, अखंड चालत राहा, वाऱ्यासारखं व्हा, बहिऱ्यासारखं राहा. काय करायचं ते सगळं कर, पण सगळं वेगळं कर. काय करायचं ते सगळं कर, पण सगळं वेगळं कर. द्वेष मत्सर हेवे दावे सोड, झालं गेलं खोड, माणसं जोड. द्वेष मत्सर हेवे दावे सोड, झालं गेलं खोड, माणसं जोड. संगत घेऊन सोबत राहा, यशासाठी राबत राहा. संगत घेऊन सोबत राहा, यशासाठी राबत राहा. फक्त तुझ्या मतावर तू ठाम पाहिजे, दूरदृष्टिकोन लांब पाहिजे. फक्त तुझ्या मतावर तू ठाम पाहिजे, दूरदृष्टिकोन लांब पाहिजे. तुझं आभाळ, तुझं क्षितिज, तुझा वलय, तुझा प्रलय, मानवतेचं काम पाहिजे. पडशील, रडशील, गडबडशील, धडपडशील. पडशील, रडशील, धडपडशील, गडबडशील. प्रत्येक वेळी नव्याने उभं राहायला तुझ्यात फक्त दम पाहिजे. तुझ्यात फक्त दम पाहिजे. वा वा, खूप छान, मस्त. म्हणजे आता कळतं या कवितेवरून की तुमचं नाव हृदय मानव अशोक का ठेवलेलं आहे. त्याचं कारण तुम्ही समोरच्याच्या अगदी हृदयात हात घालून त्याचं हृदय तुम्ही तुमच्या हातात घेताय आणि त्याचं हृदय तुमचा विचार देऊन परत त्याच्या हृदयात ठेवताय. इतकं सुंदर काम तुम्ही कवितेतून करताय. मगाशी तुम्ही बोललात की तुमच्या कविता ज्या आहेत त्या सर्व कविता समाज प्रबोधन करणाऱ्या आहेत आणि ह्या कवितेतून तुम्ही समाजाला एक प्रकारे आंबेडकरांचा संदेश दिलाय. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अगदी त्या पद्धतीने तुम्ही या एका कवितेतून तो त्यांचा संदेश फक्त वेगळ्या पद्धतीनं तुम्ही मांडला. खूप सुंदर सर, थँक्यू. जसं की सर आता लघुपट सुद्धा तुम्ही 6 लिहिलेले आहेत. तर त्या 6 लघुपटांपैकी दीक्षा हा नावाचा जो लघुपट आहे तो मी स्वतः पाहिलेला आहे. त्याच्यात तुम्ही खूप सुंदर संदेश दिलेला आहे. त्याचबरोबर कराटे या विषयावरती आधारित असणारा सदाफुली हा सुद्धा लघुपट आहे. तोही अगेन की सामाजिक प्रबोधन करणारा आहे. असे जे लघुपट तुम्ही लिहिता आता आणि त्यालाही जोड तुम्ही सामाजिक प्रबोधनाची देताय, तर याची पाळंमुळं हे तुम्ही जो प्रवास तुमचा घडला किंवा जो संघर्ष तुम्हाला आयुष्यामध्ये करावा लागला तिथूनच जोडली गेलेली आहेत की काही विषय समोर आले आणि त्याच्यातून हे लिहिलं गेलं असं? सिनेमाची आधीपासूनच प्रचंड आवड होती आणि आमच्या घरामध्ये माझे वडील पोतराज होते. नंतर एक साधारणपणे 3री-4थी पर्यंत मी चालवलं, म्हणजे केस मोठे ठेवून. आणि म्हणजे अंधश्रद्धा आपण त्याला एक म्हणू शकतो माझ्या दृष्टिकोनातून. आणि मग त्यानंतर जे काही मी ग्रंथालयामध्ये काम करायला सुरुवात केली तिथे थेट संबंध आला पुस्तकांशी. त्याच्या आधीच्या येणाऱ्या ज्या कविता होत्या त्या वरवरच्या होत्या, प्राथमिक. पण तिथे फुले शाहू आंबेडकर आणि इतर सगळं जे वाचलं म्हणजे आदर्शासारखं वाचलं. त्याच्यानंतर जे काही चालू आहे ते सगळं बंद झालं. आणि मग हलगी वाजवणं किंवा इतर संबळ आणि ही तुंतुनं म्हणा किंवा झांज म्हणा या सगळ्या गोष्टी मी वाजवायचो. त्याच्या निमित्ताने किंवा नाटक, एखाद्याची मिमिक्री करणं, मी काही 7-8 मिमिक्री करतो. त्याच्यामुळे सिनेमाशी जास्त. आणि नंतर हा संघर्ष खूप आधीपासून आहे. म्हणजे माझ्या जर कविता बघितल्या तर त्याच्यात संघर्ष असतो. दुसरं असं खूप काही अनुभवलं आहे अशातला भाग नाही. आणि त्याच्यातून मग सिनेमाकडे जास्त आकर्षण. मग वॉचमॅनचं काम करायचं किंवा हॉटेलमध्ये वेटर, मग अर्ध्या वेळ शूटिंगला जायचं.
देवी आणि दुर्वा किंवा ह्या ज्या सिरियल होत्या, लक्ष, सावधान बरोबर. इंडिया, हो. तर भरपूर पळालो. म्हणजे तिथं गेल्यानंतर कळालं की आपण अ, आपण त्यांचं कॅरेक्टर नाहीच आहे मुळामध्ये. म्हणजे ते आपल्याला स्वीकारू शकत नाहीत. आणि मग ते करत असताना मी 9वीला एक निबंध लिहिला होता, मुलगी या नात्याने 2 शब्द. बर आणि 10वी मध्ये मी त्याच्यावरती एक शॉर्ट फिल्म केली, मुलगी या नात्याने 2 शब्द. बर बर वा. 10वीत. ती माझी पहिली शॉर्ट फिल्म. म्हणजे स्वतःच तुम्ही शूट केलेली होती की काय असं मी पूर्ण त्याचं- टीम तयार करून केलेलं होतं? पहिल्या निबंध होता, त्याचं स्क्रीन प्ले, डायलॉग्स वगैरे केलं. बर. मग माझे मावस भाऊ होते, त्यांनी म्हटले, ते चांगले कॅमेरामॅन, म्हणजे हिंदी सिरियलला त्यांनी एपिसोड केलेत बर सिरियलला. बर बर. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे करू. त्यांनी असं पोरकळ नाही का, बरोबर. बरं चल करू. हा. पण ते जेव्हा वर्कआउट केलं, पेपर वर्कआउट, तेव्हा ते कळालं की हे खूप मोठं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, ख्वाडा सिनेमा पाहिला हो, असेल तुम्ही. खोडा. ख्वाडामध्ये जी आई आहे, सुरेखा, आईचा रोल जिने केलाय, हो, त्या बबनची आहे हो, आई, हो. तर तिने सगळ्यात पहिलं काम माझ्याकडे केलेलं आहे, काय सांगता? मुलगी बर, आणि बर, त्या 2 शब्दामध्ये. आणि त्या विमाननगरमध्ये ट्रॅफिक पोलीस होत्या बर. आणि मी तिकडं वॉचमॅनच्या कामाला जायचो नाईट शिफ्टला. तर ते भेट झाली, काय करतो असं वगैरे, रोज येणं जाणं ना. त्यांनी सांगितलं, त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडे काम केलेलं ते. त्याच्यानंतर माझ्यासाठी एक अशी एक चांगली गोष्ट, अरे सुरेखा मॅडमच्या 2-3 सिनेमे आले. अहो पण मॅडम, अहो पण सर, आमच्याकरता हीच खूप महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही आता 10वी मध्ये पहिल्यांदा शॉर्ट फिल्म स्वतः डिरेक्ट केली, स्वतः लिहिली. काम करणं वेगळं, अभिनय करणं वेगळं, परंतु लेखन आणि दिग्दर्शन स्वतः करणं आणि तो विचार डेव्हलप होणं की आपल्याला असं काहीतरी बनवायचंय आणि त्याच्यातून अशी निर्मिती करणं ही खूप मोठी गोष्ट आहे की जी तुम्ही इयत्ता 10वी, 9वी, 10वी मध्ये ती करून ठेवलेली आहे. खूप छान. आणि आणि त्याच्यात म्हणजे आता पटकथा संवादाचे जे काही तंत्र आहेत ते माहीत नव्हतं, परंतु हा असा एक आपल्याला सीन डिझाईन करायचा असतो, ते करायचं असतं, तशा पद्धतीने मी लिहित गेलो. आणि त्याच्यानंतर मग ऑडिशन द्या, एक त्याला आपण एक आकर्षण म्हणू शकतो बरोबर. की आपल्याला मोठ्या हिरो हिरोईनीला पाहायला मिळते, त्याच्यासाठी म्हणून नुसता फोटो जरी त्यांच्यासोबत मिळाला. पण मला असं म्हणजे रिअलाईज झालं नंतर की आपल्याला सिनेमासाठी आवश्यक असलेली चेहरापट्टी नाही आहे, म्हणजे त्यांच्या व्याख्येतली चेहरापट्टी नाही आहे. आणि मग मी असा विचार केला की आपण स्वतःच जर त्याची निर्मिती केली तर. आणि म्हणून मी त्या निर्मितीकडे वळालो. मग त्याच्यानंतर नो वॅकन्सी, जे तरुण आहेत तिथेही सामाजिक प्रश्न घेतला. ग्रॅज्युएशन झालं पण काम नाही, किंवा हेल्प, एक अपेक्षा मदतीची, ती एक शॉर्ट फिल्म केली ज्याच्यामध्ये रोडवरती ॲक्सिडेंट झाल्यावर स्त्रियांच्या गळ्यातले सोनं नाणं हो, हात मारतात, चोरी चोरी करून तो म्हटला. आणि मग ते जे काही शिकणं होतं सिनेमॅटिक, ते त्या अनुभवातून आलं. आणि मग प्रचंड वाचन, सतत शिकण्याची जिज्ञासा, सर्च करणं. आम्ही नंतर असं लक्षात आलं की चेहरा नसलेल्यांनीच इतिहास घडवलेला आहे. आणि मग एक पाठिंबा मिळत गेला की आपण जे करतोय ते खूप चांगलं आहे. मग सुगंध ऊस तोडणी कामगारांच्या मुलींचा प्रश्न, मुलींना तिथे 4 महिने इथे 4 महिने तिथे, मासिक पाळी, हे छोट्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे खूप दुर्लक्ष होतं किंवा त्यांचा वापर कशा पद्धतीने होतो, ह्या गोष्टी सुगंधातून मांडल्या. आणि मग प्रामुख्याने मी संविधानवादी, ज्याला आपण आंबेडकरवादी सुद्धा म्हणू शकतो, फुले शाहू आंबेडकर विचारांचा पाईक आहे, म्हणून संविधानिक मूल्य हीच आपल्या जगण्याची मूल्य आहेत. आणि समोरच्याला माणूस म्हणून मान्यता देणं हे संविधान शिकवतं. म्हणून दीक्षा, संविधान प्रास्ताविकेवर या शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या पहिलं पान जे आहे ते आपली भारतीय संविधान प्रास्ताविका, आणि त्याच्यातली सगळी मूल्य ही जगण्याची मूल्य आहेत. अनेकांना वाटतं हे मोठे, पण संविधान प्रास्ताविका हे एकच वाक्य, आम्ही भारताचे लोकांनी शेवट पूर्णविराम जिथे येतो ते वाक्य. तर हे संविधानिक मूल्य लोकांमध्ये सर्व धर्मसमभावनेच्या अनुषंगाने यावीत म्हणून दीक्षा लघुपट केला. आणि प्रत्येक लघुपट शिकवत गेला. बबन सरोदेने, एक पत्रकार होते मासिकाचे, त्यांनी मला सांगितलं की तुझी लेखनशैली ही
सलीम जावेद सारखी आहे. क्या तर म्हणजे तेव्हा 10वीच्या वेळेस बरं, मुलगी बरं. या नात्याने ते अशाच पाहायला आलं. मला भारी वाटलं. म्हणजे सलीम जावेदचं स्क्रिप्ट मी वाचलं नाही, पण आपल्याला माहिती आहेत हे सगळे. सिनेमे अनेक आहेत त्यांचे. हां, पण असं कोणीतरी बोलणं सलीम जावेद सारखं लिहितोच, तर एक पोचपावती असते. बघा ना, शोले शोले. हा एक सिनेमा, त्यानंतर दीवार, अनेक सिनेमे आहेत सलीम अनेक जावेद सिनेमे. यांनी लिहिलेले. आणि तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला मगाशीच मी म्हटलं, की तो शाब्बासकी वगैरे त्या नंतरच्या गोष्ट हां. माझ्यासाठी, परंतु तुम्ही लिहिताय हे चुकी बरोबर तेही नंतर, नंतर. परंतु तुम्ही तो विचार डेव्हलप होतो तुमचा इयत्ता 10वी मध्ये सिनेमा स्वतः बनवायचा, लिहायचा आणि तो लोकांसमोर घेऊन यायचा. हीच खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासारख्यासाठी तरी. येस, येस. तर तुमचा आता आम्ही भारताचे लोक हा हम्म. देखील सिनेमा येतो, तर त्या सिनेमाविषयी काय सांगाल किंवा तो कशा पद्धतीने असणार आहे? आम्ही भारताचे लोक म्हणजे ही ज्याला आपण चळवळ म्हणू शकतो. आत्ताचा जो भारत आहे किंवा आत्ताची जी परिस्थिती तुम्ही पाहताय, जातीय दंगली म्हणजे हाकाना प्रत्येकाने पकडलेला आहे धार्मिक दंगलींचा. आणि आम्ही भारताचे लोक आहोत, वी द पीपल ऑफ इंडिया. त्या अनुषंगाने इथला कुठलाही माणूस जेवढे काही सगळे महापुरुष आहेत त्यांची विचारधारा हे प्रेमाची शिकवण देते. आणि अशा प्रसंगामध्ये माणसांच्या मेंदूची विभागणी करणं मला वैयक्तिक चुकीचं वाटतं. आणि अशा अनुषंगाने आम्ही भारताचे लोक ही साधी संकल्पना म्हणजे बघा, आपल्याला शाळेत कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, परिसर अभ्यास, छान छान गोष्टी अशी पुस्तकं होती ज्याच्यामधून वेगवेगळ्या गोष्टी. तर त्या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही असा विषय मांडतो की आम्ही भारताचे लोक, संविधानाची जी मूल्ये आहेत, जी मानवी मूल्ये आहेत, त्याचं एक पुस्तक असावं अभ्यासक्रमामध्ये. बरोबर. हा विषय आम्ही जात, धर्म, पंथ, ज्याला विवाह संस्था आपण म्हणू शकतो, आणि मानसिकता म्हणजे मानसिक मनांचं जे विभाजन केलेलं आहे त्याच्यावरती जास्त फोकस टाकलेलं आहे. आणि पुन्हा मग फिरून फिरून सगळं आपलं जगणं जे आहे ते सगळं संविधानांच्या मूल्यांशीच येतं. न्याय, विचार, स्वातंत्र्य, बंधुता, अभिव्यक्ती या तत्वावरती चालणार आहे. आणि मनोरंजनातून प्रबोधन अशा पद्धतीने जर केलं तर मला असं वाटतं की कॅमेरा किंवा हे व्हिडिओ माध्यम जे आहे तिथं बघणारा वर्ग हा मोठा आहे. आणि तो जो सगळा वर्ग आहे तो तिथं ॲप्रिशिएट करतो. आणि हा जर विचार त्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला, आमच्या टीमला जर चांगल्या पद्धतीने घेता आले तर चांगली गोष्ट आहे. तर या आम्ही भारताचे लोक याच्यावरती सध्या युद्ध पातळीवरती काम चालू आहे. आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला त्या सिनेमा करता. थँक्यू. तसंच तुमचं मित्राची प्रियसी या नावाने एक कादंबरी देखील येते आणि एक काव्यसंग्रह देखील तुमचा लवकरच प्रकाशित होणार आहे. तर त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल. मित्राची प्रेयसी ह्या कादंबरीवर सध्या लेखन चालू आहे. खरंच मित्राची प्रियसी आहे का? नाही, मित्राची प्रेयसी नाही. म्हणजे प्राथमिक मी जसं आता तुम्ही मला विचारलं, मी अनेक जवळच्या मित्रांना विचारलं, बाबा अशी कादंबरी लिहितं, तर मग असं वगैरे ही जी ट्युनिंग येते काहीतरी लपड आहे, तसं काही नाही. मित्राची प्रेयसीचं टॅगलाईन अशी आहे की मानवी मूल्यांना अभिप्रेत असलेला सोबतीचा प्रवास ही आहे. मित्राची प्रेयसी हा तरुण अवस्थेतला प्राथमिक विचार आहे, ज्याची फोड आपण हळूहळू करणारच आहोत. तर ती मित्राची प्रेयसी. आणि तिरमल्या हा माझा कविता संग्रह म्हणजे मित्राच्या प्रेयसीच्या आधी येतोय. तर तो लवकरच, त्याला संभाजी भगतांची प्रस्तावना आहे, नागराज मुंजळ यांची पाठराखण आहे. आणि ते पुस्तक येत्या 6 महिन्यामध्ये पाहायला प्रकाशित होईल. येस. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तिन्ही प्रोजेक्टसाठी. आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की संविधान काय शिकवतं, तर संविधान आपल्याला समतेचा संदेश देतं. अगदी. आणि समतेचा संदेश देताना महाराष्ट्रामध्ये आपल्याला 4 लोक तर डोळे झाकून डोळ्यासमोर उभी राहतात. बरोबर. त्यामध्ये आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांनी ह्या स्वराज्याची मुहूर्तमेढच छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं घातली. बरोबर. आणि त्यानंतर फुले, शाहू आणि आंबेडकर असा तो
महाराष्ट्राच्या समतेचा विचार मांडण्याचा किंवा अखंडतेचा विचार या सगळ्या लोकांनी मांडला. आणि अनेक लोकांनी क्रांतिकारकरित्या सुद्धा हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं उभा केला. उभा अगदी महाराष्ट्राची निर्मिती ज्यावेळी झाली 1 मे 1960 रोजी, बरोबर. त्यावेळी सुद्धा अनेक लोकांनी संघर्ष केला, अनेक लोक दारादिर्ती पडले. त्यांचंही खूप मोलाचं योगदान या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये आहे. तसा समतेचा संदेश देताना ज्यावेळेस आंबेडकरांनी घटना लिहिली, तर त्याच्यावरती मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे, अरे वा. की जी मी आपल्यासमोर आणि आपल्या प्रेक्षकांसाठी नक्की नक्की. बोलू इच्छितो. ती आता 14 एप्रिल हा जो ही जी जयंती होऊन गेली आंबेडकरांची, त्या जयंती दिवशी ती लिहिली गेलेली कविता होती माझ्या हातून. तर कवितेचं शीर्षक आहे सम. हा. 1 मिनिट कृपया शांतता बाळगा. 1 मिनिट कृपया शांतता बाळगा, कारण समानतेच्या चौकटीत ना असतो धर्म, ना असते त्याला कोणतीच पोटजात. क्या बात. 1 मिनिट कृपया शांतता बाळगा, कारण समानतेच्या चौकटीत ना असतो कोणता धर्म, ना असते त्याला कोणतीच पोटजात. तुम्ही कोणासही एका रंगात मक्तेदारीत नका ठेवू जकडून. तुम्ही कोणासही एका रंगात मक्तेदारीत नका ठेवू जकडून, कारण समतेची शिकवण देणारी महामानवाने केव्हाच पेटवली समनावाची वात. कारण समतेची शिकवण देणारी महामानवाने केव्हाच पेटवली समनावाची वात. धन्यवाद. क्या बात. सर, मनापासून आभार. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन अगदी खूप कमी वेळ अवधीमध्ये या कार्यक्रमाचा एक भाग झालात आणि एवढा सुंदर तुमचा प्रवास तुम्ही आमच्या समोर आणि आमच्या प्रेक्षकांसमोर उलगडलात, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू. आणि कविता जगणारी माणसाच्या सगळ्या प्रेक्षकांचं, विशेषतः तुमच्या सहकाऱ्यांचं मला संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू.